नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये। आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे बघा, आणि एवढी जास्त धूळ असते आमच्याकडे की खूप जास्त। तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता, सगळी शेती आहे आणि धूळ तर असणारच। तर गाडीवरती भरपूर अशी धूळ जमा झाली होती। 8 दिवस अगोदरच तिला वॉशिंग सेंटरमधून वॉश करून आणलं होतं, तरी सुद्धा आमच्या इकडे दररोज तिच्यावरती धूळ जमा होते। मग ह्या दोघांचं काम चालू होतं वॉशिंग करण्याचं, आणि आमचं बाळ तर जे पप्पा काही करत असतील तर तिथे मध्ये लुडबुड करणारच। तर त्याला सुद्धा खूप जास्त इंटरेस्ट आहे काम करण्यामध्ये। तुम्ही बघत असाल की माझ्या व्हिडिओमध्ये तो काही ना काहीतरी थोड्या छोट्या छोट्या गोष्टी करत असतो, पण तो व्हिडिओ काढू देत नाही। बऱ्याच वेळा असं झालंय की तो काम करत असतो आणि व्हिडिओ काढायला गेले ना की त्याला ते नकोसं वाटतं, त्याला आवडत नाही ते काम करत असताना व्हिडिओ काढायला। तर असो, आता माझं सुद्धा आवरलेलं आहे। तर साधं सिंपल असं रेडी झालेली आहे, आम्ही काही जास्त दूर नाही जाणार। तर आज काहीतरी चटपटीत खायची इच्छा सुद्धा झाली होती, आणि आमच्या घराजवळ ना 2-3 किलोमीटर अंतरावर जास्त काही भेटत नाही, त्यासाठी आम्हाला 3-4 किलोमीटर जावंच लागतं काही ना काहीतरी आणण्यासाठी। आणि उन्हाळा सुरू झाला ना की भाज्या वगैरे काहीच खाऊसं वाटत नाही, काहीतरी असं चटपटीत खाऊसं वाटतं बघा। आणि तसंच आज आम्हाला झाले। आता म्हणजे 5:30 तर वाजून गेलेत, कधी 6 वाजत आलेले आहेत, तरीसुद्धा म्हटलं की आपण जाऊया। आणि आज बाजारसुद्धा आहे, तर येताना बाजारसुद्धा घेऊन येऊया आणि आपल्याला जे काही आणायचं ते घेऊन येऊया। तर मस्त आम्ही तिघंसुद्धा बसलो आहे। तर सिद्धूला ना खूप जास्त मज्जा वाटायला लागली आहे, कारण तो टू व्हीलरला तर खरंच विसरून गेलेला आहे। त्याला टू व्हीलरवर चल म्हटलं ना तरी पण तो म्हणतो की नाही, आपण याच्यातच जाऊया। त्याला लहानपणापासून ना खूप जास्त गाडी आवडत होती। तर फायनली आता निघालो आहे। आणि सगळ्यात पहिले पोहोचलोय आम्ही बाजारामध्ये। म्हटलं काहीतरी भाज्या घेऊया, आणि आज भाजीपाला ना एवढा छान होता, सगळ्या ज्या भाज्या आहेत एकदम फ्रेश होत्या अशा। आणि आजचा जो बाजार आहे तो एकदम स्वस्त होता, म्हणून मी बऱ्यापैकी ज्या भाज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत। टोमॅटो वगैरे पण एकदम स्वस्त होते। तर बाजार झाला आहे आमचा आता, आणि बाजार करून आता पुढे आम्हाला थोडंफार किराणा सामानसुद्धा घ्यायचं आहे। तर हे दोघंजण पुढे निघालेले आहेत, आणि आज एकदम पिशवी गच्च भरलेली आहे। जे नको होतं ते सुद्धा घेऊन टाकलं, कारण भाज्या बऱ्याचशा स्वस्त झाल्या होत्या, आणि बऱ्याचशा भाज्या आज मिळालेल्या होत्या ज्या की नेहमी मिळत नाहीत। पण एकदम फ्रेश असा भाजीपाला आज होता, त्यामुळे सगळं काही घेऊन टाकलं आम्ही। तर बऱ्याच दिवसापासून बाजाराचा व्हिडिओ काही मी काढलाच नव्हता, म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया। तर आता इथून पुढे ना एक गाव आहे, बाजार थोडासा गावाच्या साईडला भरतो, आणि थोडंसं पुढे गेलं ना की गाव आहे बघा, मेन जे गाव आहे रोडवरती। तर आता त्या गावामध्ये जायचं आहे, आणि सिद्धू आजारी असताना सुद्धा त्यांनी कुल्फी घ्यायचं काही सोडलं नाही। आम्ही स्किप केलं त्याच्यामुळे, पण त्याने ती कुल्फी घेऊन टाकली। तर त्याची कुल्फी जी आहे ती मीच अर्ध्याला जास्त खाऊन घेतली, कारण त्याला अगोदरच सर्दी ताप थोडंसं झालेलं आहे। तर गावातूनच इथून ह्या दुकानामधून मी जे काही मला किराणा सामान थोडंसं लागत होतं ते घेऊन टाकलं। आणि एकदम किराणा सामान जर आणायचं असलं ना तेव्हा डीमार्टमधून घेऊन येतो, पण आता काय झालं आहे की थोड्याशाच गोष्टी घरातल्या संपल्या होत्या। तर तेवढ्यासाठी काही डीमार्टला जायला परवडत नाही, म्हणून यांना म्हटलं की आपण इथून दुकानातूनच घेऊया। तेवढं जा जा या या, परत तेवढं बिल करण्यासाठी डीमार्टमध्ये खूप जास्त गर्दी असते, आणि बिल करायलाच तिथं कंटाळून जातं माणूस। त्यामुळे म्हटलं आता थोडंसं सामान आहे तर ते आपण गावातूनच घेऊया। फायनली घरी आलो आहे, आणि बाजार बघू शकताय तुम्ही डिक्कीमध्ये कसा पडलाय सगळीकडे जिकडं तिकडं। तर आता मला स्वयंपाक बनवायचा आहे, कारण आज काही मी स्वयंपाक वगैरे बनवून गेले नव्हते। जसं की मी तुम्हाला अगोदर म्हटलं, काहीच भाज्या वगैरे काही खाऊ वाटत नाहीत, म्हणून म्हटलं आज आपण काहीतरी चटपटीत बनवूया। आणि चटपटीत म्हटलं की आमच्याकडे असं म्हणजे वडापाव किंवा भजी हे असं चटपटीत नाही बनत,
आमच्याकडे चटपटीत म्हटलं की मस्त अशी दम बिर्याणी बनते बघा, कारण आमच्या तिघांना पण दम बिर्याणी खूप जास्त आवडते. तर आता मी इथं चिकन वॉश करून मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. तोपर्यंत यांचं खाऊ खायचं काम चालू आहे. तर आज बाजारातून त्यांनी जिलेबी आणखीन काय काय आणलं होतं बघा. तर गोड खाऊ तरी तर स्किप करायचा होता, पण सिद्धू तो घेऊन निघालेला आहे. अगदी थोडासाच आणलेला आहे. तर अगोदर खाऊन घेतलं आणि तोपर्यंत चिकन पण आपलं चांगलं मुरतं. तर मग इथं भाजीपालासुद्धा मी काढून घेते आहे, कारण चिकन चांगलं मुरण्यासाठी आपल्याला 1 तास तरी द्यावा लागतो त्याला. आणि त्या 1 तासभरामध्ये माझं जे भाजीपाला आहे ते सुद्धा आवरून होतं बघा. आणि आज एकदम फ्रेश, जसं की मी अगोदरही सांगितले, तर आज मला जास्त आनंद होत होता, कारण एकदम स्वस्त मिळालेलं असतं तेव्हा मला खूप जास्त आनंद होतो. तर सगळ्या ज्या भाज्या आहेत, काकडी वगैरे ते पण मिळालेलं आहे. तर यांनी मस्त मला मटेरियल कट करून दिलेलं आहे आणि भाजीपाला काढून ठेवण्याचं काम मी केलं, पण ते दोघंजण त्याला व्यवस्थित ठेवणार आहेत आज, कारण त्या दोघांची आज खूप इच्छा आहे मला मदत करायची आणि मला पण छान वाटते मग असं कधी कधी मला मदत केली की. आणि आज ना अद्रक लसणाची पेस्ट करायचा खूप जास्त कंटाळा आला होता, त्यामुळे असं कुटून घेतलंय. तर आमच्या दोघांच्या गप्पा मारत मारत मस्त मी इथं बिर्याणी बनवते. आणि मी त्यांना हेच म्हणत होते इथं, की आपण दोघं तिघंच माणसं आहोत, त्यासाठी आपण एवढं जे मटेरियल आहे ते बिर्याणीसाठी वापरलेलं आहे. एवढ्या मटेरियलमध्ये ना 4-5 लोकांची बिर्याणी आरामशीर बनून जाते. तर त्यांचं म्हणणं होतं, की हो, पण बिर्याणी मटेरियलशिवाय छान नाही बनत, कारण दम बिर्याणीमध्ये ना मसाला भरपूर पाहिजे असतो, तेव्हाच बिर्याणीला टेस्ट येते. आणि माझे तांदूळ पण संपले होते बघा, तर तेच मी इथल्या किराणा दुकानामधून घेऊन आले. पण डीमार्टपेक्षा ना जास्त रेटमध्ये आपल्याला किराणा दुकानामध्ये तांदूळ वगैरे मिळतात. डीमार्टमध्ये हेच तांदूळ आपल्याला 10 रुपयांनी कमी मिळतात. तर असो, आता डीमार्टला जायला काही वेळ नव्हता एवढा आपल्याकडे. तर इथे मस्त हिरवी हिरवी अशी कोथिंबीर, पुदिना टाकून बिर्याणी बनवायला घेतली, तर एकदम छान टेस्ट येते बघा. तर कुणाकुणाला बिर्याणी, दम बिर्याणी आवडते खायला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि जसं की मी म्हटलं होतं, की हे दोघंजण मला आज मदत करणार आहेत. तर सिद्धू तर अगोदर मला मदत करण्यासाठी बसलेला आहे. तर त्याला मी अगोदरच सांगून ठेवलेलं आहे, की टोमॅटो कशात कसे ठेवायचे आहेत. तर तो बरोबर त्याला जेवढं सांगितलं ना तेवढंच काम केलं त्यांनी बरं का. आणि हे मेथी निवडत होते, कारण आज मेथीमध्ये ना थोडंसं पाणी मारलेलं होतं. सकाळपर्यंत ती जी मेथी आहे ती खराब होऊन गेली असती, म्हणून ते म्हटले की मी तुला ही मेथी निवडून देतो. आणि आज एकदम म्हणजे 5-5 रुपयाला मेथी मिळाली होती. तर मी 3-4 जुड्या घेऊन आले होते. मग तेच ते निवडत होते आणि सिद्धूचं चालू होतं बघा इथे काकडी, टोमॅटो सगळं व्यवस्थित भरायचं आणि माझी इकडं बिर्याणी चालू होती. तर मस्त आपण इथं चिकन असं मी 80% चिकन जे आहे ते असं मसाल्यामध्ये शिजवून घेते.
आणि नंतर मी दमला लावत असते. तर इथे तांदूळसुद्धा उकडून घेतलेले आहेत, तर ते सुद्धा मी 80%च उकडते. तर रेडी झालेली आहे आपली गरमागरम दम बिर्याणी. तर याच्यामध्ये ना तुम्हाला माझ्या म्हणजे मी घरी बिर्याणी बनवते ना, त्यामध्ये तुम्हाला कलर कधीच दिसणार नाही. कारण मी कलर जो आहे तो पूर्णपणे अवॉइड करत असते, कारण तो हेल्थसाठी एवढा काही चांगला नसतो. पण बाहेर आपण बिर्याणी खायला गेल्यावर त्यामध्ये मात्र भरपूर असा कलर टाकलेला असतो. तर अशी मस्त बिर्याणी झालेली आहे बघा. दिसायला जेवढी छान झालेली आहे ना, तेवढीच छान चवीला सुद्धा झालेली आहे. तर याची रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवरती अगोदर अपलोड केलेली आहे. नक्की एकदा रेसिपी बघा आणि करून बघा एकदा बिर्याणी घरी. तर चला व्हिडिओला इथे सेंड करते. बाय.